आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संस्थेच्या वतीने आजी आजोबा व ज्येष्ठ नागरिक मेळावा उत्साहात संपन्न झाला. सय्यदनगर येथील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट या शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक शफी इनामदार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भागातील ज्येष्ठ नागरिकांकरिता संस्थेच्या वतीने आजी आजोबा व ज्येष्ठ नागरिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ नागरिक हे पुढच्या पिढीसाठी अत्यावश्यक मार्गदर्शक आहे व यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याची माहिती प्राध्यापक शोएब इनामदार यांनी दिली. या मेळाव्यात 800हून अधिक आजी आजोबांचा सहभाग होता. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, महादेव बाबर, प्राची अल्लाट, शकिला इनामदार, अफान फारूक इनामदार, अरविंद कान्हेरे, प्रमोद भानगिरे, जबीन सय्यद, डॉक्टर मुसद्दिक इनामदार, सचिन घुले, इसाक इनामदार, निवृत्ती अण्णा बांदल, रुखसाना शेख, रफी इनामदार, सूरज पटेल, जिजाबा बांदल, मुबारक मणेर, अतुल तरवडे, शकील इनामदार, ख्वाजा पटेल, दीक्षा तरवडे, नूर शेख, लालासाहेब शेख, धर्मराज मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन फहीम इनामदार व प्राचार्या रिफान इनामदार यांनी केले. आज आपल्याला सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित, शाळेचे सर्व शिक्षक वर्ग, विशेष करून मोठ्या संख्येने उपस्थित असले आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक, पालक, विद्यार्थी, माता बंधू बहिणी, सर्वात प्रथम मी सर्वांच्या वतीने आमचे मार्गदर्शन सय्यदनगर भागाचे खऱ्या अर्थाने विकासाचे शिल्पकार आणि ज्यांनी आपल्या या सय्यदनगर परिसरामध्ये मुलांसाठी, गोरगरिबांसाठी शाळा उभारली, ते आपले शेफीबाई इनामदार यांचा वाढदिवस आहे. ते सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो की आदरणीय शेफीबाई इनामदार यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, धनसमृद्धी लाभो अशी मी सर्वांच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खऱ्या अर्थाने गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी शेफीबाई असन, शोएब असन, त्याचबरोबर इनामदार सर असतात, त्याचबरोबर त्यांची दोन्ही मुलं असतील, त्या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम त्या परिसरामध्ये करीत असतात. आणि शाळेच्या माध्यमातून 1992 साली त्या ठिकाणी आयडियल एज्युकेशन ट्रस्ट असन, वेगवेगळ्या शाळा त्या ठिकाणी प्राथमिक असन, माध्यमिक असन, उच्च माध्यमिक असन, मराठी असन, उर्दू असन, इंग्लिश असन, त्या शाळांची सुरुवात त्या सय्यदनगर परिसरामध्ये केल्यानंतर खऱ्या अर्थाने सय्यदनगर परिसरातील जो लहान विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी, पालकांसाठी एक चांगल्या प्रकारची शाळा, जे दर्जेदार शाळा, ज्या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला माहिती असेल की मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये खर्च होत असतो, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असताना आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये शिक्षण मिळालं पाहिजे. मग या अर्थाने या ठिकाणी 1992 साली ते शाळेचं रोपटं या ठिकाणी इनामदार साहेबांनी लावलं. त्याचं वृक्षवृक्ष आज या ठिकाणी सचिनजी मुलांनी सांगितल्याप्रमाणे झालेलं आहे. 4,500 पेक्षा विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. अनेक विद्यार्थी या शाळेमध्ये घडलेले आहे. त्याचबरोबर या शाळेच्या माध्यमातून विविध उपक्रम, सामाजिक असन, धार्मिक असन, शैक्षणिक असन, वर्षभर या शाळेमध्ये असे कार्यक्रम होत असतात. त्या ठिकाणी शोएबजी इनामदारांनी सांगितलं की आम्ही बाहेर देशामध्ये गेल्यानंतर तिथे ज्येष्ठ नागरिकांच्या आदर्श घेऊन त्या ठिकाणी ते मुलं घडत असतात. परंतु तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो की शोएबजी इनामदार, तुम्ही जो चित्रपट या ठिकाणी आपल्या शेफीबाई इनामदारवर दाखवलेला आहे त्याचा निश्चितच येणारी जी तरुण मुलं आहेत, जे विद्यार्थी, ते आदर्श घेतील आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या आदर्श घेऊन या परिसरामध्ये चांगलं काम येणारे सर्व विद्यार्थी करेल.
होतील असं मला या ठिकाणी वाटतं. निश्चितच आज तुम्ही आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन सर्व ज्येष्ठ नागरिकांना, आजोबांना, आजींना, त्याचबरोबर विशेष करून पालकांना या ठिकाणी बोलून त्यांचा असलेला जीवनातला जे काय त्यांनी आदर्श आहे, त्यांना एवढी मेहनत घेऊन त्या ठिकाणी त्यांनी जे आपलं जीवन घडवलेलं आहे त्यांना या ठिकाणी आणून आपल्या समोर आपल्या नातवाचं या ठिकाणी कौतुक करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सर्व आजी आजोबांना बोललंय. निश्चितच मी तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की अतिशय सुरेख कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. मी सर्वांच्या वतीने तुमच्या शाळेला सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्यासारखं सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचं मनापासून आभार मानतो. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये सोहेबजी इनामदार या परिसरामध्ये सामाजिक असं राजकीय जीवनामध्ये निश्चितच आपल्या सर्वांसाठी चांगलं काम करतील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शफी इनामदार साहब, शोएब इनामदार साहब का बहुत बहुत शुक्रिया अदा करूँगा जिन्होंने हमको ये संगीत यहाँ बुलाया और इज्जत की अफजाई की. और साथ ही साथ यहाँ पे जो मौजूद मम्मी डैडी, नाना नानी, दादा दादी है वो आए उसको संतोष यहाँ बैठे और ये प्रोग्राम को चार चांद लगाए, उन सबका भी शुक्रिया अदा करूँगा. और उनसे यही गुजारिश करूँगा कि मुद्दत से ज़्यादा बैच की अहमियत होती है, तो अपने बच्चों को प्यार दे, ज़्यादा से ज़्यादा प्यार दे और जैसा आप लोगों ने ज़िंदगी गुजारी है उनकी रहनुमाई करें. थैंक यू इंडियन यूनिवर्सिटी. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. हा एक सुवर्ण क्षण आहे की जो आम्हा शिक्षकांना ऊर्जा देतो. खऱ्या अर्थानं शिष्यामुळं शिक्षक काढतात, शिक्षकांचं नाव उंच होतं. आज शफी सरांचा वाढदिवस आहे. आम्हा सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. हे रोपटं लागलं त्यावेळेपासून मी या रोपट्याची वाट पाहतोय. आज त्या रोपट्याचं 1992ला लागलेलं रोपट्याचं आज वटवृक्ष झालाय. 4,500 पेक्षा जास्त विद्यार्थिनी तिन्ही माध्यमातून शिकतायत. याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान वाटतो. आपणा सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा शफी सरांच्या पाठीशी असाव्यात हीच इच्छा. खूप मोठे व्हा, गरुडासारखी उंच भरारी घ्या की तुमची भरारी पाहता पाहता आमची मान दुखून यावी. परमेश्वर आपणास दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो ही शुभेच्छा. धन्यवाद. येथे दिगत्वाची तेथे माझे कर्तव्य असं जे म्हणलं जातं त्याची प्रत्यक्ष प्रचिती आज आपल्याला इथं दिसून आलेली आहे. वसई पाहता आज वाढदिवस जो त्यांनी आजोबा जे या नावाने दिलेला आहे तो सर्वश्रेष्ठ आणि सर्वांच्या आठवणीचा हा मुद्दा आहे. त्यांनी सर्व बालगोपाळांपासून म्हणतात ना, लहानापासून मोठ्यापर्यंत आदर कसा राखावा ही नैतिक जबाबदारी त्यांनी आज आपल्याला दिलेली आहे. त्यांना वाटेच्या हार्दिक शुभेच्छा. भविष्यात असं प्रयत्न हो ही माझी करण्याची आहे. यानंतर इथं मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आजी आजोबांचे कार्यक्रम होणार आहेत. शफी इनामदार माझे मित्र आहेत. आज त्यांचा वाढदिवस आहे. आयुष्याची 66 वर्ष त्यांनी पूर्ण केली. शफी सरांनी स्वतःची मुलं फार शिकवली. आपण काय आदर्श घ्यायचा की आपली मुलं भरपूर शिकवली पाहिजे. थोरला मुलगा दातांचा डॉक्टर आहे, त्याची पत्नी डोळ्यांची डॉक्टर आहे. 2 नंबरचा मुलगा प्राध्यापक आहे शोएब, आणि तो कॉलेजच्या मुलांना शिकवतो. 3 नंबरचा मुलगा हे सगळं शाळेचं व्यवस्थापन पाहतो. त्यांनी स्वतःची मुले चांगली घडवली, शिकवली आणि आजूबाजूच्या समाजातील मुलं सुद्धा ते शिकवत आहेत. म्हणून त्यांचं हार्दिक अभिनंदन. जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांना शुभेच्छा देऊया.
शैक्षणिक संस्था स्थापन करणं साधी गोष्ट नाही. डिग्री मिळवणं सोपं आहे. BA झाला, MA झाला, MPhil झाला, PhD झाला, पण शाळा स्थापन करणं, संस्था स्थापन करणं आणि ते टिकवणं. 92 साली स्थापन केलेली शाळा आज 2025 आहे, म्हणजे गेली 33 वर्ष हे त्यांचं काम चालू आहे. ही साधी गोष्ट नाही. आणि त्यांचं आपल्या परिसरावर प्रेम आहे. ते इंग्लंडच्या युरोपच्या गप्पा मारणार नाही. मी ज्या परिसरात वाढलो, जिथं मोठं झालो, ती माझी माणसं, त्यांची मुलं मोठी झाली पाहिजे म्हणून त्याने आपल्या परिसरामध्ये शाळा काढलेल्या आहे. आता तर रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यामध्ये शाळा काढलेली आहे. असं हे उमदं व्यक्तिमत्व आहे. आणि शोएबला आता त्याने आपला राजकीय आणि सामाजिक वारसा दिलेला आहे की बाबा मी थकलो, 66 झाली, आता इथून पुढं या परिसरातलं सामाजिक काम, राजकीय काम, शैक्षणिक काम तुम्हा सगळ्या मुलांना पुढे न्यायचंय. आणि मला खात्री आहे की शोएब सामाजिक काम करतो, शैक्षणिक काम उत्तम करतो आणि राजकीय वारसा तुमचा तो नक्की पुढे चालेल. आणि तुम्ही चालवावा, ते सगळं तुमच्या हातात आहे. तुमचे जर आशीर्वाद असतील, तुमचं सहकार्य असेल तर शोएब राजकीय आघाडीवर सुद्धा आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध करेल अशी मला खात्री आहे. त्याला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत, जय जगत. धन्यवाद. की माणूस उच्च कुळामध्ये जन्माला येऊ शकतो. विद्वत उच्च कुळामध्ये रूप यौन कुळ संपन्न, विशाल कुळ संभवा. विशाल एकदा चांगल्या मोठ्या कुळामध्ये जन्म घेऊ शकतो, खूप सुंदरवान जन्माला येऊ शकतो. पण त्याला जर विद्याधन प्राप्त झालं नाही, खूप सुंदर आहे, मोठ्या कुळात जन्मलेला आहे, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला आहे, पण त्याला जर विद्या नसेल तर त्याची किंमत जगामध्ये शून्य आहे. याचा दृष्टांत दिलेला आहे. पळसाचं झाड, पळसाचं फूल, फूल इतकं सुंदर असतं, पांढर शुभ्र, पण त्याला सुगंध नसतो. त्यामुळं फुलाच्या जगामध्ये त्या पळसाच्या फुलाला शून्य किंमत आहे. शेपी सरांनी त्यांच्या पूर्ण परिवाराने आणि त्यांच्या शिक्षकांनी ज्ञानाचं फार मोठं कार्य केलेलं आहे. अज्ञान लोकांना ज्ञान केलं. इंग्लिश माध्यम, संस्कृत, मराठी माध्यम आणि उर्दू माध्यमामध्ये आज जवळजवळ 5,000 मुला मुलींना ते शिक्षण देत आहेत. ज्ञानाचं फार मोठं कार्य केलेलं आहे. म्हणून जगात या ज्ञानाची फार मोठी किंमत आहे. म्हणून ज्ञानवान बनण्याचं काम शेट्टी सरांनी केलं. म्हणून मी त्यांना माझ्या परिवाराच्या वतीने, माझा मुलगा या ठिकाणी वशिष्ठ उपस्थित आहे, त्याच्या वतीने आणि त्यांच्या जन्मदिनाच्या वतीने मैं उनको बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. शुक्रिया. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी राव सरांना विनंती आहे की आपण स्टेज लाडक्या बहिणींनो, भगिनींनो, मातांनो, मी एक वाक्य आवर्जून सरांसाठी सांगू इच्छितो की या वयात सुद्धा सरांनी नाही तर कार्यक्रम घ्यायचा असला की एखादा आमदार बोलायचा, खासदार बोलायचा, मंत्री बोलायचं, पण ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये आवर्जून आपल्या ज्या शिक्षकांनी आपल्याला घडवलं, ते कनेरी गुरुजी असो, काही सर असो, सरांनाच मान देतात. हे त्यांचं वैशिष्ट्य मला फार आवडलं की सर्वांना विसरलं चालतं, पण ज्या गुरुजनांनी आपल्याला मोठं केलं त्यांना विसरलं नाही पाहिजे. तो गुण शेपी साहेबांमध्ये आहे. मी आता जास्त बोलणार नाही. आपण सर्वजण नेहमी आनंदी राहा. ज्येष्ठांसाठी एकच वाक्य वापरतो की शेवटपर्यंत पैसे कमावू नका, आता स्वतःसाठी जगा. आजपर्यंत लेकरा बाळासाठी, कुटुंबासाठी जगला, आता स्वतःसाठी जगा. आणि त्या सर्वांना संदेश मी रिपीट करणार नाही, पण आपल्या मुलं एवढी जर शाळा सरांनी काढलेली आहे तर जास्तीत जास्त शाळेतच टाका, शिक्षण द्या. गरीब असो का श्रीमंत असतो, शिक्षणाची प्रगती होते. आणि जाताना फक्त ज्या शेपी साहेबांच्या वाढदिवसासाठी आपण एकत्र आलो, शेपी साहेबांना शेपी साहेबांना मी अशा सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो की योगायोगानं सरांसाठी मी एक गुलाबाचं फुल आणलेलं आहे. तर या फुलावर मी एक शेर सांगतो सरांना. सर, आपको हर फूल की कली खुशबू दे, आपको हर फूल की कली खुशबू दे, आपको हर सूरज की किरण रोशनी दे, आपको हर सूरज की किरण रोशनी दे, आपको हर फूल की किरण खुशबू दे, आपको देने वाले हम सब क्या है, आपको देने वाला खुदा, देने वाला खुदा ढेर सारी खुशियों के साथ लंबी उम्र दे, आपको लंबी उम्र दे, आपको लंबी उम्र दे. मरकज बनाया है. अजीज सामाईन, आज के दिन हम बुजुर्गों की इज्जत करना, उनकी दुआएं देना, उनसे मोहब्बत करना और नई नस्ल को एक
या एक माझा अत्यंत जवळची स्त्री आणि मेरे अजीज दोस्त मिस्टर शफी साहब इनामदार, इनके जन्मदिन के शुभ अवसर पर उन्होंने नाना नानी आजी आजोबा यांचा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केला, आपची ते साधून यांनी आयोजित केला, त्याबद्दल शफीबाई आपले आणि आपल्या सगळ्या परिवाराची, म्हणजे स्वयं असेल, तुमची दोन्ही मुलं असतील, तिन्ही मुलं, तुमची मिसेस असेल, या सर्वांचं मी, तुमच्या सुना असतील, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या कुछ अरसे के बाद हमको हमें एक्टिव रहना जरूरी है, मैंने बताया। उसके साथ ब्रेन डेवलपमेंट के लिए हमको कुछ करना है और सबसे जरूरी बात है याददाश्त। तो याददाश्त बढ़ाने के लिए हम क्या करेंगे, ग्रुप में हम रोज सुबह वॉकिंग के लिए जाते हैं, कुछ या हमारा इज्तिमा है, कुछ है, तो जब औरतें हम सब साथ में बैठी है तो हमें एक गेम खेलना है। जैसे कि मेरा नाम जोया है, मैं बोलूँगी कि जोया, उसके बाद जो नेक्स्ट नाम है अगर शबाना है तो हमको ये क्या करना है, यास्मीन, जोया, शबाना, यास्मीन, ऐसे हमको याद करके करना है। आप लोग